साल 1940च्या दरम्यानचा हा काळ होता. सोव्हिएत युनियन आणि फिनलंडमध्ये विंटर वॉर चालू होतं. तोपर्यंत जगात दुसरं महायुद्ध सुद्धा सुरू झालं होतं. सोव्हिएत रेड आर्मी युरोपच्या एका देशात म्हणजे फिनलंडची जी बॉर्डर आहे ती पार करून आतमध्ये घुसली होती. तो जानेवारीचा महिना असल्यामुळे टेम्परेचर मायनस मध्ये होतं. एका मागोमाग चालत असलेल्या सोव्हिएत युनियनच्या एका सैनिकाला अचानक कुठून तरी येऊन गोळी लागते. तो खाली पडतोय न पडतोय, दुसऱ्याला येऊन गोळी लागते, त्याच्या मागून तिसऱ्याला लागते. त्यांना आता कळून चुकतं की फिनलंडच्या आर्मीत आपण ऐकून असलेला व्हाईट डेथ नावाने फेमस असणारा स्नायपर आपल्यावर नेम लावून बसलाय. हा तो स्वतः ज्याने 105 दिवसाच्या लढाईत अर्ध्या बटालियनचा फक्त आपल्या एका बंदुकीने खात्मा केला होता. ही गोष्ट आहे सिमो हायहा याची. त्याला व्हाईट डेथ म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. 17 डिसेंबर 1905 ला फिनलंड मधल्या कारेलिया सारख्या छोट्या राज्यात त्याचा जन्म झाला होता. सिमो हायहा मुळात व्यवसायाने शेतकरी होता. त्याला शिकारीला, शूटिंग करायला आणि बर्फाळ डोंगरावरून स्कीइंग करायला फार आवडायचं. आपल्या वयाच्या फक्त 17व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला होता. सोव्हिएत युनियनने फिनलंडवर जेव्हा अटॅक केला तेव्हा सिमो हायहा 33 वर्षांचा होता. त्यावेळी सिमोने सुद्धा युद्धात भाग घेतला होता. हे युद्ध जवळपास 109 दिवस चाललं होतं. त्यात सिमो 98 दिवस त्या युद्धभूमीवर स्वतः लढत राहिला. ह्या 98 दिवसात त्याची सोव्हिएत सैन्यात इतकी दहशत बसली होती की त्यांना शत्रू सैन्याने व्हाईट डेथ असं टोपण नाव देऊन टाकलं होतं. कारण एकाच दिवशी 25 सैनिकांना आपल्या स्नायपरने गार करणारा गडी होता. त्याच्या या दहशतीमुळे सोव्हिएत सैन्याने त्याला शोधून मारण्याऐवजी तो ज्या भागात लपून बसण्याची शक्यता त्यांना वाटत होती त्या भागात त्यांनी मॉर्टर सेलिंग ने अटॅक केला होता. म्हणजे जवळ न जाता लांबूनच त्यांना मारता येईल. पण सिमो हायहा याचं नशीब एवढं भारी होतं की 2 वेळा मॉर्टरचे तुकडे त्याच्या जवळ येऊन फुटले पण त्याला त्याच्यामुळे काहीच इजा झाली नाही. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की एका जागेवर जेव्हा तो बसायचा ना त्यानंतर न हालता एकाच पोझिशन मध्ये दिवसभर बसून राहायचा आणि शत्रूला त्याच्या जागेचा पत्ता कळू नये म्हणून अंगावर बर्फ टाकून त्याच्या खाली तो झोपून राहायचा. त्यामुळे त्याला व्हाईट डेथ असं नाव पडलं होतं. आपण नॉर्मली बघतो की स्नायपर जे असतात त्याच्या बंदुकीला 6.8 8x वगैरे स्कोप लावलेला असतो. सिमो हायहा याची पद्धत अनोखी होती. त्याची शूटिंगची प्रॅक्टिस इतकी परफेक्ट होती की विदाऊट स्कोप सुद्धा समोरच्या माणसाला लांबून मारण्याची त्याची कॅपॅसिटी होती. पण एवढं त्या मागचं कारण नव्हतं. ज्यावेळी त्या स्कोपच्या ग्लासवर बर्फाचा थर साचला जायचा त्यामुळे तो सारखा पुसायला लागायचा. आणि ग्लासचा दुसरा प्रॉब्लेम असा होता, समोर जर शत्रू आला किंवा त्या शत्रूला ती ग्लास चमकताना दिसली तर त्याच्या पोझिशनचा पत्ता कळू शकला असता. इतका बारीक डिटेल विचार ह्याने केलेला असायचा. -20 डिग्री टेम्परेचर मध्ये अनेक दिवस बसण्याची सवय असल्यानं त्यासाठी अनेक लेअरचे कपडे घालून तो बसायचा. शिवाय बॉडी गरम राहावी म्हणून खिशात साखर, ब्रेडचे तुकडे वगैरे तो ठेवायचा जेणेकरून शरीर उबदार राहील. त्याचं त्या युद्धाच्या वेळी ठरलेलं एक रुटीन असायचं. सकाळी उठून पाठ लवकर आपली एक पोझिशन घ्यायची आणि तिथं जर बसायचं, मग डायरेक्ट रात्र झाली की तिथून आपला मोर्चा हलवायचा. त्याची शिस्त इतकी मजबूत होती की तोंडातून वाफा येऊ नये म्हणून अक्षरशः तोंडात तो कधी बर्फ घालायचा आणि कधी बंदुकीतून फायर केलं तर बर्फ उडून आपली पोझिशन कळू नये म्हणून फायर करताना समोरच्या बर्फावर पाणी टाकत राहायचा. जेव्हा कधी आपली पोझिशन बदलायची वेळ आलीच तर समोरच्याला आपल्या हालचाली कळू नये म्हणून त्याने आवाज, धूर, आर्टिलरी फायर ह्यात जणू काही मास्टरीच केली होती. सिमो हायहाकडे M20 रायफल होती. त्याच्या रायफल बरोबर तो स्वतः बराच वेळ घालवायचा. रात्रीच्या वेळी तो आपल्या आवडत्या फायरिंग पोझिशन्सला भेट द्यायचा आणि तिथं जाऊन प्रॅक्टिस करायचा. आपण कुठं कमी पडतोय का याची तो सारखी प्रॅक्टिस करत बसायचा. त्यानुसारच स्वतःमध्ये चेंजेस करत असायचा. त्याच्या आर्मी मधले मित्र तर सांगायचे की तो जास्त वेळ त्याची बंदूक साफ करण्यात व्यस्त असायचा. कारण त्याला कामही अशा टेम्परेचर मध्ये करायला लागायचं की तिथं ऐनवेळी त्याची बंदूक जाम होऊन बसू नये म्हणून तो मोकळ्या वेळात सारखी त्याची बंदूक साफ करत असायचा. 6 मार्च 1940च्या दिवशी सिमो हायहा लढत असताना एक गोळी कुठून तरी आली आणि थेट त्याच्या जबड्यावर येऊन लागली. त्यामुळे त्याचा जबडा तुटला आणि त्याला मेलेला समजून बाकीच्या सहकाऱ्यांनी मेलेल्या सैनिकांच्या अंगावर त्याला टाकून दिलं. ऐनवेळी त्याचा एक पाय हालताना त्याच्या एका सहकार्याने बघितला. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. त्याचा जबडा इतक्या वाईट पद्धतीने तुटला होता ज्याचा त्याला पुढे जाऊन खूप त्रास झाला. पहिल्यासारखा त्याचा चेहरा करण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर 26 वेळा सर्जरी करण्यात आली. पण त्याचा चेहरा पहिल्यासारखा कधीच झाला नाही आणि नंतर त्याला पहिल्यासारखं स्पष्ट बोलता सुद्धा येत नव्हतं. विशेष म्हणजे युद्ध संपण्याच्या फक्त 1 आठवडाभर आधी त्याला गोळी लागली. या सगळ्यातून त्याला पूर्णपणे रिकव्हर व्हायला 14 महिन्याचा काळ लागला. ज्यावेळी त्याला गोळी लागली त्यावेळी सोव्हिएत सैनिकांपर्यंत ही खबर पोहोचली की हा मेलाय म्हणून. तेव्हा त्यांना हायसं वाटलं. ही खबर दुसऱ्या दिवशी त्यांच्या इथल्या पेपरवाल्यांनी आउट केली. पण जेव्हा सिमो कोमातून बाहेर आला तेव्हा त्यांनी ही खबर वाचली.
तोपर्यंत युद्ध तर संपलं होतं, पण त्याने आपण मेल्याची ही खबर खोटी असल्याचं सोव्हिएत सैनिकांना स्वतः पत्र लिहून सांगितलं होतं. या हल्ल्यातून बरं झाल्यानंतर सुद्धा सिमो याला लढण्याची इच्छा होती, पण त्याच्या तब्येतीकडे बघून त्याला ती परवानगी नाकारण्यात आली. तोपर्यंत सिमो हा आतापर्यंत सर्वात बेस्ट म्हणा किंवा सक्सेसफुल म्हणा असा स्नायपर होता, ज्याला त्याच्या आजूबाजूला काय चाललेलं या गोष्टींची जाणीव असायची. स्नायपर सोबतच तो एक ट्रॅकर होता, एक अतिशय उत्तम शिकारी सुद्धा होता, याला शत्रूपासून लपून कसं राहायचं हे चांगलंच माहिती होतं. त्याची बंदूक त्याचा जीव की प्राण होती, तिला कोणत्या वातावरणात कशी वापरायची हे त्याला चांगलंच माहिती होतं. त्याची पर्सनॅलिटी पण अशीच होती की तो कमी उंचीचा असल्यामुळे त्याला शिकारीचा नाद सुद्धा जास्त होता. 98 दिवसाच्या आपल्या या युद्धात त्याने दिवसाला सरासरी 5 माणसं मारली. ह्यामध्ये त्याने मशीन गनने मारलेल्या माणसांची किंवा सैनिकांची संख्या जोडलेली नाहीये. त्याच्या आठवणीनुसार 509 जणांना त्याने आपल्या स्नायपरने गोळी घातली होती. पण त्याला जेव्हा केव्हा ह्याच्या कामाबद्दल विचारलं जायचं तेव्हा तो म्हणायचा ही माझ्या पापांची यादी आहे. युद्ध संपल्यावर सिमो हायहाला फिनलँडमध्ये हिरोचा दर्जा मिळाला, जे की साहजिकच होतं. 105 दिवस झालेल्या लढाईत सोव्हिएत युनियनने फिनलँडचा फक्त 9% भाग आपल्या ताब्यात घेतला. पण या युद्धात त्यांचं इतकं नुकसान झालं की त्यांना तहच करावा लागला. आर्मी मधून बाहेर पडल्यानंतर सिमो हायाने बाकीचं उरलेलं आयुष्य शेती करण्यात घालवलं. इतका टॅलेंटेड स्नायपर असून सुद्धा नंतरचं आयुष्य तो अत्यंत लो प्रोफाईल जगला. शेवटी 1 एप्रिल 2002 रोजी हामिना फिनलँड येथे त्याचा मृत्यू झाला. तर ही होती गोष्ट फिनलँड आर्मी मधल्या एक बेस्ट स्नायपरची, त्याचं नाव होतं सिमो हाया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची काळजी घेत चला, नुसतं नावाला नाही तर खरं खरं घेत चला. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.